तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरती संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे 2023-24 साठी. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स फिमेल. तर याच्या इथं 4 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला जी पात्रता लागणार आहे तर ती इथं GNM किंवा BSc नर्सिंग तुम्हाला इथं लागेल आणि तुम्हाला जे वेतन मिळणार आहे तर ती इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स मेल. तर याची इथं 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे ते आहे MPW मेल. तर याच्या इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस इथं पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स लागेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 18,000 मिळणार आहे. तर ही संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत. तर स्टाफ नर्स फिमेलसाठी EWS साठी 1 आहे. त्यानंतर NTA साठी 1 आहे. OBC साठी इथं 2 जागा आहेत. त्यानंतर स्टाफ नर्स मेलसाठी ओपनसाठी इथं 1 जागा आहे. त्यानंतर MPW मेलसाठी इथं SC साठी 2 आहे. OBC साठी 1 आहे. EWS साठी 1 आहे. त्यानंतर ओपनसाठी इथं 1 जागा आहे. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ही कंत्राटी स्वरूपाची असून ती 30 जून 2024 पर्यंत इथं राहतील. त्यानंतर अर्जदार इथं शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा व त्याविरुद्ध इथं कोणताही फौजदारी गुन्हा झालेला नसावा आणि कंत्राटी पदांकरिता दरमहा इथं एकत्रित मानधन तुम्हाला इथं देण्यात येईल. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती इथं खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे तर ते इथं खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तर उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपले जे अर्ज आहे ते आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे 27/2/2024 ते 4/3/2024 पर्यंत इथं सादर करायचे आहेत. तर तुम्हाला इथं एक कोरा लिफाफा जोडावा लागेल अर्जासोबत. त्यावर 5 रुपयाचे टपालाचे तिकीट लावून. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला maarogya.gov.in या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर जो तुम्ही अर्ज करणार आहेत तर त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्या लागतील. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र तसेच शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत. त्यानंतर जी तुमची मुलाखत होणार आहे तर त्याची इथं गुणांकन पद्धत दिलेली आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी इथं 50 गुण आहेत. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशनसाठी इथं 20 गुण आहे. त्यानंतर तुम्हाला इथं एक्सपिरियन्स असेल तर त्यासाठी इथं 30 गुण आहेत. तर अशी तुमची 100 गुणांची इथं गुणांकन पद्धत आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.